की अविद्या या जीवनामध्ये कसं कार्य करते, जे स्थूल रूपात करते, सूक्ष्म रूपात करते, अनेक पद्धतीने ती अविद्या जी आहे ती कार्य करत असते. म्हणून ही देहबुद्धी जोपर्यंत आहे, म्हणजे हा माझा देह आहे आणि हे सगळं जे माझं आहे, जे मी आणि माझं याच्या भोवती ही देहबुद्धी काय असते, तर ती अत्यंत बळकट असते. आणि देहबुद्धी बळकट असताना जर आपण त्या ब्रह्मवस्तूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. इथे समर्थांनी म्हटलंय की दृश्य जे आहे ते प्रचंड काय तर पर्वताप्रमाणे मध्ये येऊन जात. श्री समर्थांच्या चरणांना मनपूर्वक वंदन करते. श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय आचार्य माधुरीताईंनी मनपूर्वक वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला मनापासून नमस्कार. दशक 6वा, देवशोधन मधला समास 8वा, दृश्य निरशन याचं आपण आज चिंतन करणार आहोत. त्याच्या आधी जो समास आलाय त्या समासाच्या शेवटच्या ओवीमध्ये तो शिष्य असं म्हणतोय की मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना दृश्य मिथ्या साधू जना कळवाले. त्या स्वप्नातील सगळी दृश्य जी आहेत ती मिथ्या असतात. आता हे आपल्याला माहितीये की स्वप्न काळी जे आपल्याला दिसतं स्वप्न, ते जागृतीमध्ये आल्यानंतर ते नसतं. म्हणजे स्वप्न काळी दिसलेलं स्वप्न तात्कालिक असतं आणि ते मिथ्या असतं. पण स्वप्न काळी मात्र सत्य वाटतं. मग अगदी ह्याच प्रमाणे ह्या दृश्यसृष्टीची रचना आहे असा साधूंचा सहज निश्चय असतो. तर स्वप्नकाळी स्वप्न मिथ्या आहे. अगदी त्याचप्रमाणे हे साधू संत जे लोक आहेत त्यांना जागृतीमधलं हे संपूर्ण जे दृश्य जगत आहे ते स्वप्नाप्रमाणेच काय वाटतं तर मिथ्या वाटतं. आणि तो त्यांच्या बुद्धीचा सहज निश्चय झालेला असतो असं तो शिष्य म्हणतोय. मग आता तो म्हणतोय पुढे की दृश्य जगत हे मिथ्या असून प्रत्यक्ष का दिसतं. आता जागृती हे मिथ्या आहे. समर्थांचं वचन आहे जागृती हेचे दीर्घ स्वप्न, जागृती ही स्वप्नवत आहे. मग असं जर साधू संतांचा बुद्धीचा निश्चय झालेला आहे तर मग हे दृश्य जगत मिथ्या आहे. मग ते प्रत्यक्ष आपल्याला का दिसतं. आणि पुढचा जो समास दृश्य निरीक्षणाचा आहे समर्थांनी अनेक दृष्टांत देऊन ते त्याला पटवून दिलेलं आहे हे दृश्य जगत कसं मिथ्या आहे. पुढील 2 ओव्यांमध्ये परत तेच आलेलं आहे. त्याच्याच उत्तर असं दिलंय की एका देखिलासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. काय इथे समर्थ असं म्हणतायत की अरे तुला ते सत्य वाटतंय पण संत महंतांनी त्याचा निर्णय करून ठेवलेला आहे की ते मिथ्या आहे. आता आपल्याला सत्य वाटतं का सत्य वाटतं. कारण जागृतीमधले जे व्यवहार आहेत ते आपण व्यवहार अनुभवतो. आज सुख आहे उद्या आपल्याला काय होतं तर दुःख होतं, परवा अजून काहीतरी वेगळंच होतं. असं सगळं दैनंदिन जीवनामध्ये आपलं सगळं काय राहतं तर बदलतं राहतं. म्हणजे परिवर्तनशील आहे. आज आपण खूपच सुखी असतो आणि खूप सुखात असतो. असं वाटतं की हे जीवन एवढं सुखी आहे तर काय हे एवढं सगळं म्हणतायत की मिथ्या आहे मिथ्या आहे. मग आता शिष्य म्हणतोय की मी तर खूप सुख आहे आणि मला सुखाचा अनुभव येतोय. मग हे सगळं मिथ्या आहे जे प्रत्यक्षात दिसतंय ते कसं काय म्हणायचं. देखिले ते सत्याची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे जडमुड अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. आता इथे जे उत्तर दिलं की जे प्रत्यक्षात दिसत आहे तो जे खरं मानतो हे खऱ्या ज्ञानाचं लक्षण नाहीये. हे कुणाचं लक्षण सांगितलंय मग समर्थांनी तर जो मंद असतो बुद्धीनी, जो मोहित असतो, जो अज्ञानी असतो त्या अज्ञानी जीवाचं हे लक्षण आहे. तर आपण सगळे कोण आहोत अज्ञानीच आहोत. कारण या व्यावहारिक सत्तेला आपण काय मानून चाललेलो आहोत तर सत्य मानून चाललेलो आहोत. कारण आपल्याला त्याची अनुभूती आहे. बघा एक व्यवहारात सुद्धा असं होतं की एखादी व्यक्ती येते आपली करुण दुःखभरी कहाणी सांगते आणि म्हणते की मला तुम्ही मदत करा. आणि त्याची कहाणी ऐकता ऐकता आपल्याला सुद्धा काय व्हायला लागतं तर अंतःकरणामध्ये दुःख व्हायला लागतं आणि लगेच आपण त्याला मदत करायला तयार होतो. दुसरा अजून कोणीतरी एखादा येतो त्याचं दुःख तो मला सांगतो आणि म्हणजे कसं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार या सगळ्या अभिव्यक्ती बदलत असतात. पण जे अनुभवी असतात की नाही घरामध्ये ते हे सगळं बघत असतात आणि ते म्हणतात की अरे असे अनेक जण येतील
आणि तू कोणाकोणाला मदत करणार आहेस? अनुभवी काय बोलतात, अरे अनेक जण येतील असं तुला फसवण्यासाठी, पण तू कोणाकोणाला मदत करणार आहेस? कारण फार थोडं जग जे आहे ते आपण बघितलेलं असतं आणि हे फार मोठं जग जे आहे, जे व्यापक जग आहे, या जगाचा अनुभव आहे तो मोठ्यांनी बघितलेला असतो. अगदी याच पद्धतीने हे संत महंत जे आहेत, त्यांनी या जगाचं स्वरूप जे आहे ते ओळखलेलं असतं. म्हणून एका देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. अरे जे जग सत्य वाटतंय ते मिथ्या आहे असं शास्त्र, संत, श्रीगुरु सांगतायत. पण मग मिथ्या आहे, तर तो असं म्हणतोय की मग संत, शास्त्र, श्रीगुरु सांगतायत हे मिथ्या आहे, तर मग त्याचं मला प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांनी ज्ञान का होतं? आता स्वप्न मिथ्या आहे पटतंय त्याला. पण जागृती हे जे स्वप्न जर म्हणतोय आपण, म्हणजे जागृती ही मिथ्या आहे, स्वप्नवत आहे, हे मात्र काही पटत नाहीये. कारण त्याचा अनुभवच नाहीये. कारण सतत मला काय आहे तर अज्ञानामुळे ह्या सगळ्याचा सत्यत्वाचा अनुभव आहे. आता हा प्रपंच सत्य कोणाला वाटतो हो? बद्धाला सत्य वाटतो. आता खरं म्हणायचं तर आपण पण कोण आहोत तर बद्धच आहोत. कारण जोपर्यंत आपल्याला त्या सत्यतत्वाचा अनुभव येत नाही, तोपर्यंत अगदी अलीकडच्या काठावर जरी आपण गेलो त्या म्हणजे अगदी अभ्यास करत करत साधक म्हणजे अभ्यास करणारा साधक जो असतो तो अभ्यास करत असतो, साधना करत असतो. पण जोपर्यंत त्याला अनुभूती येत नाही, तोपर्यंत त्याला काय म्हटलेलं आहे तर अज्ञानीच म्हटलंय. आता त्याचे 4 प्रकार केलेत समर्थांनी. बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध. पण जोपर्यंत अनुभूती येत नाही सत्यतत्वाची, तोपर्यंत सगळा काय आहे तर अज्ञानाचाच प्रांत आहे. फक्त सत्यतत्वाची अनुभूती आली की त्यालाच काय झालेलं म्हणतात तर ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. म्हणजे तो सिद्ध त्याला म्हटलेलं आहे. मग तोपर्यंत सगळा अलीकडचा जो प्रांत आहे तो सगळा अज्ञानाचाच प्रांत आहे. मग हा सत्य कोणाला वाटतोय? तर आपल्याला सगळ्याला हे सगळा प्रपंच जो आहे तो सत्य वाटतोय. आणि दुःखमय हे प्रपंचाचं स्वरूप आहे. आणि तो प्रत्यक्ष आपल्याला ज्ञानेंद्रियांना काय येतोय तर अनुभवाला येतोय. आणि म्हणून हा अनुभवाला जो येतोय, तो मला सत्य वाटतोय आणि तोच सत्य आहे. मी दुसऱ्या कुणाचंही ऐकून घेणार नाही. कारण मला तो प्रत्यक्ष काय येतोय तर तो अनुभवाला येतोच आहे. मग आता इथे समर्थ म्हणतात, "अरे असं करून चालणार नाही. तू असा हट्ट जो आहे, तो असा हट्ट तुझा चालवू नकोस." कारण जर संत महंत सांगतायत, की हा मिथ्या आहे, तर तो काय आहे तर मिथ्याच आहे. आणि म्हणून समजावून सांगण्यासाठी म्हणून समर्थांनी संपूर्ण समाजभर जे आहेत, ते दृष्टांत दिलेले आहेत. आता हे एवढे दृष्टांत कशासाठी दिलेले होतो? तर बुद्धीचा निश्चय होण्यासाठी, की हे जगाचं स्वरूप जे आहे ते समजावून घे. ते जगाचं स्वरूप आहे ते ओळख आणि ते ओळखून आता कसं आहे, की ते ओळखून त्या जगामध्येच देह असेपर्यंत आपल्याला राहायचं आहे. जग सोडून आपल्याला कुठेही जाता येत नाही. अगदी जीवनमुक्ताला सुद्धा जग सोडून जाता येत नाही. देहादी प्रारब्ध असेपर्यंत या जगामध्येच त्याला जीवन व्यतीत करावं लागतं. पण सगळं समजावून घेऊन बुद्धीचा निश्चय झाला, की हे सगळं दृश्य जे आहे ते काय आहे तर मिथ्या आहे आणि एकच तत्व जे सत्य आहे. मग असा बुद्धीचा निश्चय झाला, की काय होतं तर या जगामध्ये तो जीवन आनंदाने व्यतीत करतो. त्याला समर्थ बाध हा शब्द वापरतायत. म्हणजे देहादी जगताचा बाध आणि असा बाध झाला, की जगाविषयी आसक्ती शिल्लक राहत नाही आणि असं जे अनासक्त चित्त असतं, त्याच चित्तामध्ये अत्यंत शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता आणि आनंद असतो. आणि त्यासाठी म्हणून एवढे दृष्टांत आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी त्या समासामध्ये सांगितलेले आहेत. त्या पहिला दृष्टांत जो आपल्याला सांगितलाय, "मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे म्हणावे." आता हे जग जे आहे ते कसं आहे तर मृगजळा समान आहे. कारण त्याला सत्य वाटतंय. तर मग त्याला पटवण्यासाठी हे दृष्टांत समर्थ सांगतायत. बघा मृगजळ जे असतं आता मृगजळ म्हणजे भासमान असतं. माळरान जमीन असेल तर त्याच्यावर 12 वाजता रोहिणी मुहूर्तावरती मृगजळाचा भास होतो. म्हणजे त्याच्यावरती पाणी अनुभवाला येतं. त्याला मृगजळ असं म्हणतात. आता लांबून त्या हरणाने बघितलं. हरणाला खूप तहान लागली होती आणि त्याला पाणी प्यायचं होतं. त्याला पाणी दिसलं आणि त्या पाण्याच्या दिशेने ते हरीण धावत सुटलं. दुपारची वेळ आहे, 12 वाजलेले आहेत आणि अशा वेळेस ते तहानलेलं हरीण
त्या पाण्याच्या दिशेने धावत सुटलं. आता जवळ गेल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की इथे पाणी नसून काय आहे तर हे रोहिणीचं जळ आहे आणि इथेच ते ऊर फुटून काय आहे तर ते मृत्युमुखी पडलं. आता नुसतं ते काय धावत राहिलं तर त्या पाण्याच्या दिशेने धावत राहिलं, पण जवळ आल्यावर कळलं की हा नुसता काय आहे तर भ्रम आहे. अगदी त्या पद्धतीने त्या अधिष्ठान परब्रह्मावरती दृश्य जगत हा भ्रम आहे आणि पण आपल्याला तो भ्रम सत्य वाटल्यामुळे आपण सतत म्हणजे जीवात्मा जो आहे तो सतत आयुष्यभर त्या विषयांच्या मागे ऊर फुटेपर्यंत धावत राहतो आणि मी सुखी आणि मी दुःखी असा सातत्याने परळत राहतो. पण शेवटपर्यंत हे लक्षात येत नाही की हा भ्रम आहे. आणि त्यासाठी हे उदाहरण आपल्या समोर दृष्टांत जो आहे हा समर्थांनी आपल्याला दिलेला आहे. अगदी मृगाला ज्याप्रमाणे ते मृगजळ खरं वाटतं, सत्य वाटतं, अगदी त्या पद्धतीनेच या जीवात्म्याला सुद्धा ते मृगजळ म्हणजे हे जे जग जे आहे ते सत्य वाटतं. का पुढे म्हणतात, रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनांसी व्यवहारिले, ते खरे कैसे मानावे. आता रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये धनाचा हंडा मिळाला, खूप संपत्ती मिळाली. आधीच इच्छा होती की खूप संपत्ती मिळाली तर बंगला बांधीन, गाडी घेईन, मस्त ऐटीत राहीन, उंची वस्त्र परिधान करेन आणि दान धर्म करेन. आता दान धर्म करून काय मिळवायचं असतं तर पुण्य मिळायचं असतं. आता ह्या स्वप्नामध्ये ज्या सगळ्या गोष्टी दिसल्या पण स्वप्न हे सत्य असतं का? स्वप्नात केलेली देवघेव जी असते ती कशी असते तर ती सत्य असते का? ती सत्य नसते. त्याप्रमाणे जागृती पण कसं आहे तर हे दीर्घ स्वप्न आहे. ते कायमस्वरूपी टिकणारं नाहीये. स्वप्न स्वप्न काळी सत्य वाटतं पण जाग आल्यानंतर ते मिथ्या आहे कळतं. अगदी त्याचप्रमाणे जागृती हे दीर्घ स्वप्न आहे. ज्ञान झाल्यानंतर ते पण कसं आहे तर मिथ्या होऊन जातं. पुढे म्हणतात कुशळ चितारी विचित्र तेने निर्माण केले चित्र देखता उठे प्रीती मात्र परंतु तेथे मृत्तिका. एखादा कुशल चित्रकार असतो अगदी हुबेहूब प्रतिकृती तयार करतो. चिन्मय मिशनला कोळवणला चिन्मय मिशनचा आश्रम आहे तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे असं खूप चित्र प्रदर्शन लावलं आहे. खूप मूर्ती तयार केलेल्या आहेत. काही मातीचे पुतळे तयार केलेले आहेत सुंदर आणि असे ते पुतळे बघत 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 ते पुतळे सुद्धा इतके सुंदर आणि आकर्षक होते की मन मोहून टाकणारे होते. तिथून पुढे आलो आणि असं एक क्षणभर मला वाटलं की अरे चिन्मयानंद बसलेले आहेत म्हणून मी वाकून नमस्कार केला आणि तत्क्षणी लक्षात आलं की ही मेणाची मूर्ती आहे. तर आता कसं आहे की अगदी ते आपल्याला जिवंत वाटलं तरी सुद्धा लगेच लक्षात येतं म्हणजे हा भ्रम झाला की नाही मला त्या काळापुरता का होईना एक क्षण का होईना मला तो भ्रम झाला. आता त्या मातीच्या पुतळ्यांमध्ये सुद्धा माती व्यतिरिक्त काही नाही आणि त्या मेणामध्ये सुद्धा मेणा व्यतिरिक्त काहीही नाही. पण त्या नुसत्या नंतर कळलं की त्या काय आहेत तर निर्जीव मूर्ती आहे. म्हणजे हा काय झाला तर फक्त आपल्याला ते भ्रमाने भासलं. नाना वनिता हस्ती घोडे रात्रौ देखता मनगुडे दिवसा का पाहता कातळे कंटाळवाणे. बघा आपण जेव्हा एखादं एक्झिबिशन वगैरे बघायला जातो बाहेर लाईटचा इफेक्ट असतो. अगदी रात्रीच्या त्या लाईटच्या इफेक्ट मध्ये आपल्याला सगळ्या ज्या तिथल्या वस्तू असतात म्हणजे हत्ती, घोडे, प्राणी हे जे असतात ते सगळे आपल्याला खरे वाटतात. पण तेच दुसऱ्या दिवशी सकाळी बघितल्यानंतर लक्षात येतं की अरे हे तर सगळे निर्जीवच होते. त्याच्यात काहीच नाही. रात्री मात्र आपल्याला अगदी खरे वाटत होते. अगदी त्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार जो आहे, अज्ञानाच्या अंधकारामध्येही आपल्याला सगळी सृष्टी जी आहे ती काय वाटते तर ती सत्य वाटते आणि ज्ञानाचा उजेड पडला की ती मिथ्या आहे असा अनुभव येऊन जातो. काष्ठी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण. आता इतक्या सुंदर कठपुतल्या आता कठपुतल्या आपल्याला माहितीये त्या केलेल्या असतात कशाच्या असतात तर त्या लाकडाच्या असतात बाहुल्या ज्या असतात त्या असं वाटतं की त्याच्यामध्ये जर चेतन तत्व आलं किंवा प्राण जर त्याच्यामध्ये ओतले तर ते आत्ता आपल्याशी बोलायला लागतील आणि नाचायला लागतील आणि हसायला लागतील इतके त्यांचे चेहरे बोलके असतात पण त्याच्यामध्ये लाकडाशिवाय काहीही नसतं. अगं अनेक दृष्टांत या समासामध्ये खूप दृष्टांत समर्थांनी दिलेले आहेत आणि अनेक दृष्टांत देऊन आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की दृश्य कसं आहे. तिथं तर निराश दृश्य निरसन नाव काय आहे दृश्य निरसन. दृश्याचा निराश विवेकाने कसा करायचा हे ते बुद्धीला पटवून द्या की त्याच्यामध्ये एकच तत्व जे आहे ते काय आहे तर सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे.
पुढे नाना गोपुरी पुतळ्या. आता गोपुरांवर आपण गोपुरं बघतो मंदिरामध्ये गेल्यानंतर, ती गोपुरं सुद्धा खूप सुंदर असतात. त्या गोपुरांवरती अत्यंत अशा कमनीय बांधा असलेल्या स्त्रिया, गंधर्व, अगदी आपलं कौतुकाने मन भरून जातं आणि त्या गोपुरं बघण्यातच आपला देवाचं दर्शन तर बाजूला राहतं बघा. दक्षिणेकडे जर आपण गेलो, ती मंदिरं बघितली, तर आपण त्या मंदिराभोवती किती वेळ फिरत राहतो, आपल्याला पण लक्षात येत नाही. इतक्या सुंदर त्या मूर्ती बनवलेल्या असतात, पण त्याच्यामध्ये चुना, वाळू, रंग याशिवाय काहीही नसतं. पुढे सिद्धांतावरती समर्थ येणार आहेत, त्याच्यात दृष्टांतही दिलेले आहेत. पुढे म्हटलं की दशावतारी जे आहेत, दशावतारी नाटकामध्ये ज्या भूमिका सादर करतात. आता पूर्वी असं होतं की पुरुष स्त्रियांच्या काय करायचे तर भूमिका करत होते आणि पुरुष स्त्रियांच्या भूमिका करायचे आणि परत तो रोल झाला त्यांचा की आतमध्ये आल्यानंतर तो कसा असायचा तर रांगडा पुरुष. पण त्या स्टेजवरती मात्र ते कसे दिसायचे तर अगदी देखणे, वेशभूषा त्यांची, त्यांचं पातळ नेसणं असेल, त्यांची केशरचना असेल, हावभाव असतील. आता बालगंधर्वांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की बालगंधर्व पण स्त्री स्त्री वेशातल्या भूमिका करत होते. आता इथे काय एक असतं आणि दिसतं मात्र दुसरंच. म्हणजे असतं पुरुष आणि दिसतंय स्त्री. अगदी त्याप्रमाणे असतं ब्रह्म आणि अनुभवाला काय येतं तर दृश्य जगत अनुभवाला येतं. आता हे स्त्रीचे कपडे चढवले म्हणजे काय तर ती उपाधी चढवली. म्हणजे त्या पुरुषाने त्या स्त्रीचे कपडे चढवले म्हणजे तो उपाधीनी युक्त झाला आणि उपाधीचा निराश झाला की तो कोण आहे तर मूळचा पुरुषच आहे. अगदी त्याच पद्धतीने अविद्या उपाधीचा निराश केला की कोण आहे जीवच कोण आहे तर बघा, जीवानी अविद्या उपाधीचा निराश करावा लागतो. जीवच आत्मा आहे आणि ईश्वराने मायेच्या उपाधीचा निराश झाला की ईश्वरच कोण आहे तर ब्रह्म आहे आणि आत्मा आणि ब्रह्म अगदी एकच आहे. आता हे सांगण्यासाठी अनेक दृष्टांत आपल्याला इथे समर्थांनी दिलेले आहेत. पुढे सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझं वाटे दृश्य सत्य, परी जाण हे अविद्या. समर्थ म्हणतात की भेदानी भरलेली ही सृष्टी सत्य नसून बहुश्याम या संकल्पातून ती निर्माण झालेली आहे. बघा आता इथे या सिद्धांतावरती म्हणजे आपल्या मुद्द्यावरती समर्थ आलेले आहेत आणि तुला ती सत्य वाटते ती खरी, पण ती अविद्येची बनलेली आहे आणि ती कशी आहे तर ती माईक आहे. ती भेदानी भरलेली आहे. एकोहम बहुश्याम संकल्प झाला आणि या ईश्वराच्या संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. आता संकल्प मन करतं आणि संकल्पातून निर्माण झालेली ही सृष्टी आहे, ती सत्य कशी असू शकेल तर ती सत्य नाहीये. पण तिला सत्य मानलंस तू आणि त्याच्यामध्ये काय झालं असतं तू आसक्त झालास. पण बीजामध्ये ज्याप्रमाणे अंकुर असतो, तो योग्य समय आला की आपलं विस्तीर्ण स्वरूप व्यक्त करतो. त्याप्रमाणे जीवाच्या अविद्येचा आधार घेऊन दृश्य जग हे आपलं स्वरूप प्रकट करतं. बघा जसं एखाद्या वृक्षाच्या बीमध्ये आपलं प्रचंड स्वरूप विस्तारित करण्याची शक्ती अव्यक्त रूपाने असते. अगदी त्याप्रमाणे या परमात्म्यामध्ये नामरूपात्मक जगत हे स्वाभाविकपणे अव्यक्त रूपातच असतं. पण योग्य वेळ आली म्हणजे त्याला संकल्प झाला की ते व्यक्त रूपाने भासू लागतं. किती व्यक्त रूपाने भासतं तर नानाविध 84 लक्ष कोटी योनींनी ते विविध रूपाने भासतं. म्हणून मिथ्या साचा सारिखे देखिले, परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे म्हणावे. मग आता असं हे जे निर्माण झालेलं आहे, ते बघा मिथ्या जगताला आपण सत्यत्व दिलेलं आहे, ते ज्ञानदृष्टी नसल्यामुळे. कारण आपण बघतोय कोणाकडे, आपण नामरूपांकडे आपलं संपूर्ण लक्ष आहे आणि आपल्याला त्या जिथून हे निर्माण झालेलं आहे, त्याच्याकडे आपलं काय तर लक्षच नाहीये, म्हणजे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे भेद आपल्याला सत्य वाटतायत आणि जिथे भेद आहे तिथे द्वैत आहे. जिथे द्वैत आहे तिथे काय आहे तर दोन आहेत. म्हणजे दोन आहे तिथे दुःख आहे. हा काय तर शास्त्राचा नियम आहे. द्वितीया द्वयी भयं भवति. जिथे दोन आहेत, जब जब तुझे भांडे तव तव संसार भय जोडे. जिथे दोन आहे तिथे काय आहे तर दुःख असल्याशिवाय दुःख असतंच तिथे. आणि म्हणून डोळ्याला जर बोटाने दाबून बघितलं तर एकाच्या जागी दोन पदार्थ दिसतात. म्हणून जे दिसतं ते विचाराच्या कसोटीवर घासून पाहावं, ते सत्य मानू नये. म्हणजे एकाचेच दोन झाले आणि मला तेच सत्य वाटायला लागलं. पण दृष्टांत पुढे दिलेला आहे की दृष्टीबंधनामुळे तयार होणारी ही सृष्टी म्हणजे डोळ्याला जर आपण असं दाबलं बघा, असं पापणीला हे केलं तर दोन समोरचे पदार्थ दिसतात आपल्याला. मग मग ते सत्य आहेत का दोन? एकाचेच मला दोन दिसतायत. मग त्याला विचार करा
आणि कुठलं सत्य आहे आणि काय मिथ्या आहे हे विवेकाने ठरवा. म्हणून वरी पाहता पालथे आकाश, उदकी पाहता पुताणे आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परित्य अवघे मिथ्या. आता आपण दृष्टांत दिलेले आहेत की वर पाहिलं तर आकाश बहिर्वक्र घुमटाकृती भासतं, पाण्यात आंतरवक्र भासतं, याला गंधर्व सृष्टी असं म्हटलेलं आहे. त्यात चांदण्याचं प्रतिबिंबही दिसतं, प्रकाश सुद्धा दिसतो, पण ते सगळं कसं असतं तर मिथ्या असतं. पण जरी मिथ्या असलं तरी सुद्धा कवी त्याच्यावरती कवी कल्पना करतात, त्याच्यामध्ये रमतात ना कवी कल्पना, म्हणून तर एवढं काव्य निर्माण झालेलं आहे. आकाशातला चंद्र समुद्रातल्या पाण्यामध्ये हलताना दिसतो, तेच पाणी भांड्यात स्थिर असेल तर स्थिर प्रतिबिंब दिसतं. एवढंच नाही तर त्याचा प्रकाश सुद्धा आपल्याला अनुभवाला येतो. आता हे सगळं मिथ्या म्हटलं तरी मिथ्यावर सुद्धा कवी कल्पना करतात. मग पण तरी आपल्याला काय वाटतं ते सत्य वाटतं त्या भासमान काळी जे आहे ते. राजांनी मूर्तिकाराकडून हुबेहूब स्वतःसारखे पुतळे करवून घेतले तरी ते सर्व कसे असतात तर ते माईक असतात. बघा त्यांनी काय केलं, चित्रकाराकडून राजांनी आपले हुबेहूब चित्र काढून घेतलं आणि ते चित्र बघितल्यानंतर आपण एक क्षण थबकतो, अरे किती सत्य वाटतंय ना. पण तरी ते कसं आहे तर ते माईकच आहे. पण तरी आपण त्याला खरं मानून चालतो आणि हाच काय आहे तर हा मायेचा व्यवहार आहे, की जे नाही ते भासवणं. याला काय म्हटलेलं आहे तर माया असं म्हटलंय. नेत्री काही बाहोली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. आता नेत्री काही बाहोली नसे याचा अर्थ असा होतो की जे पाहतो त्याचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यात पडलेलं असतं. बघा समोरचे आपण पण आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला बघता येत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ते प्रतिबिंब आपल्याला दिसतं. आता हा मी माझा चेहरा पाहू शकते का? तर मी माझा चेहरा पाहू शकत नाही. आता पाहायचं असेल तर काय ठेवावं लागतं? मला माझ्या चेहऱ्यासमोर आरसा ठेवावा लागतो. म्हणजे मला माझा चेहरा पाहायचा असेल तर मला आरसा ठेवायला लागतो आणि माझ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब कशात पडतं तर आरशात पडतं. आता बिंब कोण आहे तर चेहरा आहे आणि बिंबाचं प्रतिबिंब कशामध्ये पडतं तर आरशात पडतं. आता नुसतं जेव्हा चेहरा असतो तेव्हा त्या चेहऱ्याला काही उपाधी नाहीये. पण जेव्हा मला पाहायचं आहे अशी जेव्हा धारणा माझ्या मनामध्ये येते, तेव्हा बिंबाचं प्रतिबिंब होतं. पण मग बिंब आणि प्रतिबिंब असे काय झाले तर दोन झाले. म्हणजे चेहऱ्याला काय चिकटली तर उपाधी, म्हणजे बिंबाची प्रतिबिंब ही उपाधी झाली. जे चेहऱ्याचं बिंब झालं आणि चेहरा जो आरशात दिसतो त्याला आपण काय म्हणतो तर प्रतिबिंब म्हणतो. मग मी बघते की माझा चेहरा कसा आहे, वास्तविक चेहऱ्याला कुठलीही उपाधी नाहीये. आता दृष्टांत संपला. अगदी त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला कोणतीच उपाधी लागत नाही. पण परमात्म्याला जेव्हा असं वाटतं की आपणच आपल्याला पाहावं, आता परमात्मा जसा आहे तसाच राहतो, त्याला उपाधी लागत नाही. पण त्याला उपाधी कोणी लावलेली आहे? आम्ही लावली आहे. एकाकी न रमते, त्यांनी एकोम बहुश्याम संकल्प झाला, त्यांनी ईक्षण केलं आणि त्यांनी स्वतःला पाहण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याला इच्छा निर्माण झाल्याबरोबर प्रतिबिंब निर्माण झालं. कुठलं तर आपली शास्त्रीय व्याख्या आहे, ब्रह्माचं मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आणि ब्रह्माचं अविद्येत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. बिंबाचं काय झालं? प्रतिबिंब झालं. आणि त्यानेच त्याला ईश्वर रूपाने बघितलं, म्हणजे ही दृश्य जे आहे, दृश्य रूपाने त्यानेच त्याला बघितलं आणि जीव रूपाने पण त्यानेच त्याला बघितलं. म्हणजे आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी म्हणून या परमात्म्याने काय निर्माण केलं, तर ही सगळी सृष्टी जी आहे, ही सृष्टी निर्माण केली. आता ह्याच्यामध्ये फरक इथेच आहे फक्त, की ब्रह्माचा मायेत पडलेला प्रतिबिंब जो ईश्वर आहे, एक दृष्टांत रूपाने बघू तर शुद्ध पाणी, ते शुद्ध पाण्यात पडलंय. पण शुद्ध सत्वगुण हा ईश्वराचा आहे आणि ब्रह्माचं अविद्येत पडलेला प्रतिबिंब जो आहे ते गढूळ पाणी म्हणू आपण. त्यामुळे अविद्या उपाधी जी आहे ती, आणि ती त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणांनी हा जीव काय झाला तर मलिन झालेला आहे, तो अविद्येने ग्रस्त झालेला आहे आणि त्याला अविद्या उपाधी चिकटलेली आहे. आता आपला जो इथे विषय झाला की परमात्म्याला आपलं रूप बघावं असं वाटलं प्रतिबिंब रूपाने, म्हणून त्यांनी ही सृष्टी निर्माण केली आणि त्यांनी मायोपाधिक ईश्वर आणि अविद्योपाधिक जीव आणि त्यांनी स्वतःच प्रतिबिंब त्याच्यामध्ये बघितलं.
मग आता हे जे प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबानी बिंबाला भेटावं की नाही हो? अशी काही व्यवस्था आहे का? तर प्रतिबिंबानी बिंबाला भेटण्यासाठी किंवा त्याच्याशी एकरूप होण्यासाठी उपासना, नाम, ध्यान, योग, अभ्यास हे सगळं जे आहे, हे जीवाला करावं लागतं. आणि प्रतिबिंब बिंबाला पाहण्याचा सातत्याने काय करतो तर प्रयत्न करतो. आता मुळातच प्रतिबिंब हे बिंबरूप असल्यामुळे आता बिंब प्रतिबिंब वाद असा शास्त्रामध्ये आहे. आता मुळातच प्रतिबिंब हे बिंबरूप असल्यामुळे त्या प्रतिबिंबाला सुद्धा परमेश्वराच्या दर्शनाची ओढ मुळातच असते. आणि म्हणून तो ह्या सगळ्या माध्यमातून त्या बिंबाशी एकरूप होण्याचा काय करतो तर प्रयत्न करत असतो. आता इथे जी ओवी आपल्या समोर चरण झाले ओवीचं, नेत्री काही बाहोली नसे. आता नेत्रात काही अशा बाहुल्या बसवलेल्या नसतात. तर त्याचं प्रतिबिंब म्हणजे डोळ्यात ते प्रतिबिंब दिसतं, पण ते खरं नाहीये. अगदी त्याच पद्धतीने हे जग जे आहे प्रतिबिंब रूप आहे, पण ते सत्य नाहीये. मग हा मिथ्या प्रतिबिंब रूप जो आहे तो जीव तळमळतो की मला तू दर्शन दे. मग जेव्हा अशी भक्ती केली जाते, आता किती उपासना उपासना करणार उपासक देव आहे तो शंकर आहे, कृष्ण आहे, विष्णू आहे, दत्तात्रय आहेत. आता हे पण काय तर प्रतिबिंबच आहेत. या पण काय तर उपाधीच आहेत. आता उपाधी भेदानी नावं वेगवेगळी आहेत. प्रत्यक्ष दर्शन झालं तरी समाधान होत नाही सगुणाचं. निर्गुणाचं दर्शन झाल्याशिवाय समाधान नाहीये चित्ताला. आणि जेव्हा असं दर्शन होतं, म्हणजे ते प्रतिबिंब बिंबाशी एकरूप होतं, त्याच वेळेस त्याचं समाधान होऊन जातं. म्हणून इथे म्हटलंय की आपल्या डोळ्यातील बाहुली आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा जे पाहावे ते मात्र दिसते, त्या दिसणाऱ्या बाहुलीतील प्रतिबिंब खरे का मानावे? ते खरं नाहीच आहे. कारण मी कसं आहे तर ते खोटंच आहे. मुळातच कोण आहे तर मी बिंबरूप आहे. जितके आता दृष्टांत परत पुढे दिलेले आहेत. 2 दृष्टांत दिलेले आहेत. जितके पाण्यावरती बुडबुडे उठतात, बघा त्या बुडबुड्यांमध्ये चंद्राची अनंत रूप दिसतात आणि बुडबुडा फुटला की ती नाहीशी होतात, कारण ती मुळातच मिथ्या आहेत. जर सत्य तत्व कधीच नाहीसं होत नाही. जे मिथ्या असतं ते अनेकत्वाने भासतं आणि ते नाहीसं होऊन जातं. पुढे म्हटलंय की 2 छोटे आरसे जर हातात घेऊन पाहिले तर तेवढे चेहरे दिसतात. आता आपल्याला हा अनुभव आहे. दृष्टीप्रमाणे काय होतं, आरशा 4 आरसे ठेवले तर आपला एकच चेहरा असतो, पण आपल्याला 4 चेहरे दिसतात. आरसे महालामध्ये गेला असाल तुम्ही कधी, तर त्या आरसे महालामध्ये आपली किती प्रतिबिंब दिसतात? तेवढी प्रतिबिंब असतात का? तर तेवढी प्रतिबिंब नसतात. असतं एकच. पण त्या आरशाच्या निमित्ताने आपल्याला एवढी प्रतिबिंब दिसतात. अगदी त्याच पद्धतीने बघा सिद्धांत सोडायचा नाहीये. एकच तत्व आहे. पण ते मात्र अनेक झालं. कारण का तर ते प्रतिबिंब पडलं त्याचं अविद्येमध्ये म्हणजे त्या बुद्धीमध्ये. आता ह्या प्रत्येक जीवात्म्याची बुद्धी वेगवेगळी आहे. त्यामुळे तो अनेकविध काय असतोय तर तो भासतोय. पुढे असं म्हटलंय की नदी तीरे भार जाता, दुसरा भार दिसे पालता, का पडसादाचा अवचिता गजर उठे. नदीच्या काठावरून कोणी गवताचा भारा घेऊन चालू लागलं, नदीत त्याचं काय दिसतं तर उलटं प्रतिबिंब दिसतं. डोंगराच्या कड्यासमोर कोणी बोललं तर त्याचा काय होतो तर प्रतिध्वनी उमटतो. अगदी त्याच पद्धतीने विहीर किंवा सरोवर असेल, त्याच्या एका काठावर असलेले पशु, पक्षी, माणूस, माकड, झाडं, भांडी इत्यादींचं प्रतिबिंब दोन्ही काठावर ते दिसतं. तलवार वेगाने जर फिरवली तर काय होतं? ती एकच भासते किंवा तंबोराच्या तारेवर जर बोट फिरवलं तर त्या काय भासतात तर एवढ्या तारा असतात. पण त्या तारा कशा भासतात? 1-2च तारा दिसतात आपल्याला. आता त्याच्यामध्ये एक ना मांडुक्य उपनिषदामध्ये एक अशी कारिका आलेली आहे. ते असं म्हटलेलं आहे की आलात आलात म्हणजे मशाल जी आहे, ती मशाल जर आपण फिरवली तर तिचा जो भास आहे, बघा तो कसा होतो, आता फिरवायला लागलो आपण, तर ते एकच रिंगण दिसतं. आणि फिरणं थांबलं, की तिचा भास आहे तो दुसऱ्या कोणत्याही कारणात लीन होत नाही. त्या मशालीमध्येच लीन होतो. म्हणजे मशालीच्या निमित्ताने ते रिंगण तयार झालं आणि मशाल थांबली, की ते रिंगण गेलं कुठे? तर कुठेच गेलं नाही. ते कुठे गेलं तर त्या मशालीमध्येच लीन जे होऊन गेलं. अगदी त्याचप्रमाणे हे जग जे आहे त्या भ्रमामुळे सत्य आहे असं वाटतं आणि
तेव्हा ते जग अधिष्ठानातून निर्माण झालेलं नसतं किंवा त्याचा अधिष्ठानात लय सुद्धा होत नाही. फक्त त्याचा काय झालेला असतो तर भ्रम झालेला असतो आपल्याला, की हे निर्माण झालेलं आहे म्हणून. असं वेगवेगळ्या पद्धतीने ना हे खूप असे मांडणी केलेले शास्त्रकारांनी. ते कशासाठी मांडणी केली तर ते समजून घ्या, की हा केवळ भ्रम आहे, हा केवळ भ्रम आहे आणि भ्रम आहे असा बुद्धीचा निश्चय झाला, की या भ्रमरूप जगामध्ये आपण जीवन जे आहे अतिशय न्याय नीती धर्माप्रमाणे जगतो. पण त्या भ्रमामध्ये आपण फसत नाही आणि सत्य तत्व मात्र एकच आहे असा बुद्धीचा निश्चय झाला, की भ्रमामध्ये जसा व्हायचा तसा व्यवहार होत राहतो. आणि यासाठी हे सातत्याने दृश्य जे आहे ते भ्रमात्मक आहे आणि याचा निराश करा विचारांनी, विवेकाने. म्हणून आपल्या समोर हे वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी हे सांगितलेलं आहे. म्हणून ऐसे हे बहुविध साच्या सारिखे दिसे, परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. अशा प्रकारे एकच असलेल्या अनेक गोष्टी त्या प्रत्येकी अनेक आहेत असे भासलं, पण त्या खऱ्या मानाव्यात काय? त्या मुळात खऱ्या नाहीच आहेत. त्या त्या खऱ्या मानण्यासारख्या नाहीच आहे, कारण त्या मुळातच कशा आहेत तर त्या मिथ्या आहेत. मिथ्या माया मिथ्या बाजीगरी, दिसे साचाची परी, परी हे जाणत्याने खरी मानूची नाहीये. आता ही माया कशी आहे माहितीये? नजरबंदी करणारी आहे. जसं हिप्नोटाईज केलं जातं ना, त्या पद्धतीने ती हिप्नोटाईज करते. आणि जे सत्य नाहीये, जे मिथ्या आहे, ते सत्य आपल्याला भासवते. आपण ते बघितलंय की नजरबंदीचा खेळ जादूगार करतात. टेबलवर एखाद्या मुलीला झोपवतात, तिचं पोट फाडतात मधून तलवारीने आणि परत ती मागून ती मुलगी येऊन जाते. नजरबंदीच्या खेळाने नोटा ज्या आहेत त्या काय करतात तर ते एका नोटेच्या 10 नोटा करतात. हे सगळं नजरबंदीचा जो आहे ना तो खेळ आणि हा खेळ आपल्याला खरा वाटलेला वाटतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मी आणि माझं याच्यामध्ये काय होतं तर पूर्णपणे गुंतून जातो. कारण तो नजरबंदीचा खेळ आहे. आता हा जादूगारांनी तयार केलेला नजरबंदीचा खेळ आहे. पण हा जादूगार जो आहे, कोण ईश्वररूपी जादूगार जो आहे, त्यांनी हा नजरबंदीचा खेळ सुरू करून दिलेला आहे. त्या नजरबंदीच्या खेळामध्ये आपण काय आहे तर गुंतलेलो आहोत आणि गुंतलो असल्यामुळे मी आणि माझं याच्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख निर्माण होतं. पण ज्ञाताने ते खरे मानू नये. कारण जो ज्ञाता आहे तो मात्र तो कधीच तो खरं मानत नाही. तो त्याचं स्वरूप जे आहे तो स्वरूप त्याचं ते ओळखतो. पण लटिके साचा ऐसे भावावे, तरी पारखी कासया असावे, एवं या अविद्येचे यावे ऐसेची असती. आता हे लटिक जे आहे त्यांनी म्हटलेलं आहे, हे साचा ऐसे. बघा सामान्य माणसाला काच आणि हिरा यातला फरक कळत नाही आणि कळला नाही म्हणून काचेला हिरा म्हणता येतो का हो? आता सामान्य माणसाला कळला नाही म्हणून काय काच काही हिरा होत नाही. म्हणून हिरा ओळखण्यासाठी काय पाहिजे तर रत्नपारखीच लागतो. आणि अगदी त्याप्रमाणे या अविद्येमुळे दिसणारं जगत सामान्य माणसाला सत्य वाटतं. पण हा रत्नपारखी कोण आहे ओळखणारा? तर श्री गुरुरूप रत्नपारखी जो आहे, त्याला हे जर दाखवलं, तर हे सगळं जग जे आहे हे मिथ्या ठरतं. पुढे म्हटलंय मनुष्यांची बाजीगरी, बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होते. आता ही मनुष्यांची बाजीगरी, जे कसबी जादूगारांनी जादूचा प्रयोग करताना दाखवलेली दृश्य बहुतेक सर्वांना खरी वाटतात, पण प्रत्यक्षात ती सगळी फसवी असतात. आता अगदी जो एक्सपर्ट जादूगार आहे, जादूगार रघुवीर होते आमच्या इथे पुण्यामध्ये. त्यांचे जादूचे प्रयोग बघायला मुलांना खूप आवड असते जादूचे प्रयोग बघण्याची. म्हणून आम्ही लहानपणी जायचो. त्याच्यामध्ये इतकं आपण रंगून आणि रमून जातो एकरूप होऊन जातो त्या जादूच्या प्रयोगांशी, की हे सगळं हा सत्य करतोय असंच वाटतं. पण जे मोठे असतात त्यांना हे माहिती असतं की हे सगळे काय आहेत तर जादूचे प्रयोग आहे. ही सगळी विद्या जी आहे, नजरबंदीची आहे, ती फसवी आहे. अगदी तैसीच माव राक्षसांची, देवांसही वाटे साची, पंचवटी केसी मृगासी पाठी घेतली रामे. आता इथे म्हटलेलं आहे की अगदी त्याचप्रमाणे कसं आहे ना, ही माया राक्षसांची मायावी जादू असते. बरोबर? त्यांनी माईक व्यक्ती, दृश्य ती देवांना सुद्धा त्या काळी काय वाटतात तर खरी वाटतात. आता अनेक जे आहेत, इथे पुराणांचे दाखले जे आहेत, इथे आपल्या समोर दिलेले आहेत. बघा, त्यांनी म्हटलं, की आता आपल्याला माहिती आहे, की रामायणामध्ये जो मारीच राक्षस होता, त्यांनी काय केलं तर हरणाचं रूप घेतलं आणि रामाचा आवाज काढून काय केलं तर दिववलं आणि त्या हरणाला बघून तो मृग जो होता, त्या सीतेने काय केलं तर
त्या हरणाची मला काय पाहिजे, कातळाची चोळी पाहिजे. आणि जेव्हा रामराय हरणाच्या मागे पळत गेले आणि जेव्हा बाण लागला तेव्हा त्यांनी रामाच्या आवाजाने काय केलं तर धाव धाव म्हणून, म्हणजे सीतेला काय वाटलं की रामाला काहीतरी झालेलं आहे. आणि म्हणजे ही मायावी जी अवगत जी कला आहे, या राक्षसांना ती अवगत असते. म्हणून पूर्व काया पालटिती एकासेची बहुत होती रक्तबिंदीचं जन्मती रजनीचर. आपण असं पोथ्यांमध्ये पण वाचलेलं आहे की एका तो राक्षसाला बाण मारला की त्याच्यातनं रक्तबिंदू पडायचे. त्या रक्तबिंदूतून अनेक राक्षस निर्माण व्हायचे. ह्या मायावी ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांना काय, त्या राक्षसांना काय असतात तर अवगत असतात. आता इथे फळांमधून सुद्धा जे ते राक्षस त्या फळामध्ये गुप्त रूपाने राहायचे आणि कृष्णाच्या महालात जायचे, कारण का तर कृष्णाचा वध करायचा म्हणून. म्हणजे ह्या सगळ्या ज्या आपलं शरीर जे आहे ते सूक्ष्म रूपाने त्या फळामध्ये घालायचं, ते रूप तसं धारण करायचं, तसं प्रगट व्हायचं. या सगळ्या ज्या कला आहेत बघा, मनुष्याची बाजीगरी असं म्हटलंय, राक्षसांची बोडंबरी विद्या असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जी भगवंताची जी आहे ती माया असं म्हटलेलं आहे. बरं, तर मनुष्यांची बाजीगरी असं तिन्ही कशा आहेत तर ह्या माया आहेत बरं का. आता मनुष्याची बाजीगरी म्हणजे काय, आता मनुष्य जेव्हा माणूस बोलतो तेव्हा पण आपल्याला भूल पडते की नाही हो? एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा, आपल्या दारावरती एखादा विक्रेता येतो, मार्केटिंग आपण ज्याला करतो म्हणतो त्याच्यामध्ये एखादा विक्रेता येतो आणि ते त्याची वस्तू एखादी आपल्याला तो सांगतो की ही माझं माझं प्रॉडक्ट आहे, तुम्ही घ्या. तो इतका गोड बोलतो आपल्याशी, इतका गोड बोलतो की त्याच्या बोलण्याची आपल्याला भूल पडते आणि 10 रुपयाची वस्तू आपण 50 रुपयाला विकत घेतो. आणि तो गेल्यावर कळतं की अरे, ही 10 रुपयाची वस्तू मी 50 रुपयाला घेतली. एक म्हण आहे ना, बोलणाऱ्याचे एरंड विकले जातात, पण न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. एवढंच नाही तर नुसत्या आकर्षक जाहिराती बघितल्यानंतर सुद्धा आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. त्या मॅगझिनमध्ये, मासिकांमध्ये चित्र बघितल्यानंतर सुद्धा आपण आकर्षित होतो. यालाच म्हटलंय मनुष्यांची बाजीगरी. त्यांची काय आहे तर ही विद्या आहे मनुष्याकडे. अगदी राक्षसांची वोडंबरी. वोडंबरी म्हणजे गारुडी विद्या राक्षसांकडे असते. ती भुलवते, अनेक रूप धारण करते, जी मी आता सांगितली. आणि ही चलाखी जी आहे ती देवांना सुद्धा कळत नाही राक्षसांची. अगदी त्याप्रमाणे भगवंताची नाना परी विचित्र माया. अगदी त्याचप्रमाणे काय बघा, म्हणजे तिघांनाही काय बसवलं आहे तर एकाच ठिकाणी मनुष्याची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी आणि भगवंताची माया. ही शक्ती पण काय करते तर त्याचप्रमाणे आपल्यालाही भुलवते. आणि ह्या सगळ्या समर्थ म्हणतात याचं स्वरूप जे आहे ते कसं आहे तर सगळ्यांचं अगदी सारखंच आहे. म्हणून हे साचा सारिथीच दिसे विचारिताच नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता. ही सर्व सत्याप्रमाणे वाटतात. त्यांचा शोध घेतला तर ती सत्य नाही हे लक्षात येतं, पण पाहू गेलं तर ती मिथ्या असून सतत आपल्याला भासत राहते. आता जो विचार करतो ना त्याच्याच हे लक्षात येतं. म्हणून चिंतन जे आहे ते संत संगतीमध्ये योग्य रीतीने हे सातत्याने करत राहावं लागतं, की जे आपल्याला सत्य आहे, जे इंद्रियांना आपल्याला गोचर आहे, जे इंद्रियांना अनुभवाला येत आहे, ते जरी सत्य वाटत असलं तरी ते सत्य नाहीये. हा सातत्याने जो विवेक आहे, हा विवेक आपल्याला संत संगतीमध्ये करावा लागतो. पुढे म्हणतात की साच म्हणावी तरी हे नसे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. त्यांना सत्य मानावं तर प्रत्यक्षात नसतात. बघा, व्यवहारामध्ये आता कसं आहे, माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझा भाऊ आहे, माझे पती आहे, माझी मुलं आहेत. आता माझे वडील काल होते, आज नाही आहेत प्रत्यक्षामध्ये, पण आता व्यवहार तर त्यांच्याशी मी केलेला आहे की नाही. काल नव्हते, म्हणजे काल होते, आज नाहीयेत. आता पण त्यांना खोटं कसं म्हणायचं? कारण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मी व्यवहार त्यांच्याशी करतेय. असा दैनंदिन जीवनामध्ये अनेक जणांशी आपला अनेक व्यवहार काय असतो तो सुरू असतो. पण त्यांना आता सत म्हणावं, तर ते आत्ता नाहीयेत. जे ते गेलेले आहेत, जे ते कायमस्वरूपी नाहीयेत. मग त्यांना सतही म्हणता येत नाही. बरं, असत म्हणावं तर त्यांच्याशी मला त्यांचा अनुभव आहे. त्यांच्याशी मी आधी व्यवहार केलेला आहे. त्यांना असतही म्हणता येत नाही. असा नुसता काय होऊन गेलेला आहे तर मनाचा गोंधळ होऊन गेलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हे प्रिय शिष्या, हे दृश्य जगत सत्य नाही, मायेचा तो फक्त आभासिक विस्तार आहे आणि जे दिसत आहे ते सर्व स्वप्नवत आहे. असा तू बुद्धीचा काय कर तर निश्चय कर. कितीही तू सत्य म्हणत असलास तरी हे सत्य नाहीये. स्वप्नात स्वप्न
म्हणजे जेव्हा पडतं तेव्हा ते जितकं उठल्यानंतर मिथ्या वाटतं, तितकंच ज्ञान झाल्यानंतर आता ज्ञान होईल तेव्हा होईल. पण आत्ता तरी तू बुद्धीचा असा निश्चय कर आणि त्यासाठीच मी तुला हे सारखे दृष्टांत सांगतोय आणि ते तू पटवून घे. तसा बुद्धीचा निश्चय कर आणि हे दृश्य जगत ते आहे, मिथ्या आहे, असं सातत्याने तू समजून घे. तथापि असो तुझला म्हणजे हे भासाची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बापा. हे सर्व तुला जरी खरं वाटत असलं तर आणि हा तुला भास सत्य वाटतो हेही वाटत असलं तरी हा फार मोठा घोटाळा झालेला आहे. असं काय सांगतायत तर इथे समर्थ सांगतायत. म्हणून हे प्रिया शिष्य आहे, दृश्य जगत आहे ते सत्य नाहीये आणि तू पण ते तुला वाटून घेऊ नकोस. पुढे म्हणतात दृश्य भास अविद्यात्मक तुझाही देहो तदात्मक म्हणून हा अविवेक तेथे संचरला. आता हे दृश्य जगत जे आहे ते काय आहे तर ते संपूर्ण जे आहे ते अविद्येचं घडलेलं आहे. आता बघा इथे जर आपण विचार केला तर आपला देह अविद्येचा घडलेला आहे. नंतर दृश्य जगत हे पण काय आहे तर अविद्येच घडलेलं आहे. आता दोन्ही कसे आहेत समान धर्माचे आहेत बरोबर. जे दिसणारं जगत जे आहे ते अविद्येचं आहे. आपलं शरीर जे आहे ते पण कसं आहे तर अविद्येचं आहे म्हणजे अज्ञानाचं आहे. जे दोन्ही कसं आलेलं आहे तर ते समपातळीवर आलेलं आहे. ते समान धर्माचं आहे. त्यामुळे अविद्येशिवाय आपल्याला दुसरा अनुभवच नाहीये. आणि हे सगळं जे माझं जग जे आहे देहादी जगात हे सगळं काय आहे तर भ्रमात्मक आहे आणि त्यामुळे सगळा हा अविवेक जो आहे तो अविवेक निर्माण झालेला आहे. कारण सत्यतत्वाचे आपल्याला सत्यतत्व संत संगतीत गेल्याशिवाय कळतच नाही की असं एक तत्व आहे. आपल्याला तरी कुठे माहिती होतं का हो, ग्रंथाचा अभ्यास करण्याच्या आधी आपण प्रापंचिक जेव्हा होतो तेव्हा देवाच्या आपण उपासना करत असतो, पूजा अर्चा करत असतो, कुळधर्म कुळाचार करत असतो. पण हे सत्य तत्व एकच तत्व सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्य आहे हे आपल्याला अजिबात माहिती नसतं. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की देह अविद्येचा, दृश्य जगत अविद्येचं, कारण दोन्ही समान धर्मावरती असल्यामुळे तिथे संपूर्ण अविवेकाचं साम्राज्य माजलेलं असतं आणि त्यामुळे तिथे काय असतं तर विवेक हा तिथे जागरूक नसतो. पण दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसविले तरी ते लिंगदेह झाले अविद्यात्मक. आता हा जीव जो आहे तो दृष्टीच्या माध्यमातून काय बघतो तर दृश्य बघतो बरोबर. अंतःकरण वृत्तीला दृश्य जगताचं ज्ञान होतं. आता हे अंतःकरण आणि अविद्येचंच बनलेलं आहे. कारण अंतःकरण हा कशाचा भाग आहे तर तो लिंगदेहाचा भाग आहे. बघा अंतःकरण वृत्ती जेव्हा डोळ्यातून बाहेर पडते. आता ही मोठी शास्त्रीय प्रक्रिया आहे. आता इथे खूप त्याचा आता जास्त आपण उहापोह करू नये, अगदी थोडक्यात बघू. आता अंतःकरण वृत्ती म्हणजे चिदाभास युक्त अंतःकरण वृत्ती. चिदाभास म्हणजे कोण जीव, जीव चैतन्य. त्याच्यामध्ये चैतन्य असतं. ते चिदाभास युक्त अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते आणि बाहेरचा जो पदार्थ आहे, आता माझ्यासमोर मोबाईल आहे. चिदाभास युक्त अंतःकरण वृत्ती डोळ्यातून बाहेर पडते आणि समोरचा जो मोबाईल आहे त्या पदार्थाच्या आकाराची ती होते आणि ती अंतःकरण वृत्ती काय तर लिंगदेहाचाच एक भाग आहे आणि लिंगदेहाचे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन, बुद्धी अशी 17 तत्वे ती पण कशी आहेत तर मिथ्या आहे. त्यामुळे त्या पदार्थाचं ज्ञानही मिथ्याच आहे. अंतःकरण वृत्ती मिथ्या. ती बाहेर पडते ज्या पदार्थाला दाबते तो पदार्थही कसा आहे तर तो मिथ्याच आहे. अविद्येने अविद्या देखील जे अविद्येनेच काय बघितलं जे जीवरूप अविद्येने जगतरूप अविद्या बघितली. एकीला दुसरी सत्य वाटली. म्हणून हे पाहणं सुद्धा कसं आहे तर अविद्यात्मकच आहे. म्हणून माझं सगळं शरीर जे आहे ते अविद्येचंच आहे. त्याशिवाय दुसरं काहीही नाहीये. असं सातत्याने सांगतायत. अविद्यारूप आहे म्हणजे काय तर ते मिथ्या आहे, मिथ्या आहे. म्हणजेच ते मिथ्याचा नाश कशाने होतो? तर सत्य ज्ञानाने मिथ्याचा नाश होतो. पण त्याच्यासाठी हे आधी पटायला पाहिजे की हे सगळं काय आहे तर हे मिथ्या आहे. पुढे म्हणतात तेची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण येणेकरिता झाले प्रमाण दृश्य अवघे. ते शरीर मी आहे या भ्रमाला देहबुद्धी म्हणतात आणि त्या देहबुद्धीमुळे जगताला सत्यत्व दिलेलं आहे. मग आता शरीर म्हणजेच मी आहे. हा जो भ्रम आहे याला काय म्हणतात देहबुद्धी म्हणतात. देहबुद्धीमुळे आपल्याला जग पण कसं वाटतं तर हे सत्य वाटतं. त्याला मोठे शब्द आहेत. देह सत्यत्व भ्रांती,
जगत सत्यत्व भ्रांती. आता मी माझ्याकडून या देहाला सत्यत्व दिलेलं आहे. दृश्य जगताला सत्यत्व दिलेलं आहे आणि या मायेच्या बळाने दोन्हीकडे भ्रम कसा झालेला आहे तर एकदम दृढ झालेला आहे. आता हा देह टिकणारा आहे का हो? देह टिकणारा नाहीये. येणारा टिकणारा नाही कसा आहे तो जाणारा आहे. बघा एक साधं उदाहरण घेऊ आपण. आम्ही गेलो होतो नर्सरीमध्ये. तर नर्सरीमध्ये इतकी छान फुलं फुलली होती. तर मी त्याला म्हटलं, की "अहो, ही फुलं खूप छान आहेत. ही आम्हाला देता का विकत?" तो म्हणे, "ताई घेऊन जा. पण ही सगळी कशी आहेत तर सीझनल आहेत." जेव्हा सीझन संपला, की ते काय होतात तर ती झाडं म्हणजे फुलं येऊन गेली. खूप फुलं छान दिसतात. पण तो सीझन संपला, की ती झाडं नाहीशी होऊन जातात. म्हणजे ती नष्ट होतात. दुसरं रोप लावावं लागतं त्याच्या ठिकाणी. अगदी त्या पद्धतीने हा देह पण कसा आहे तर सीझनल आहे. फक्त या झाडांचा सीझन आपल्याला माहिती आहे, की 1-2 महिने थंडी असते. त्या थंडीच्या काळात ही झाडं छान फुलतात आणि परत त्यांचा सीझन निघून जातो. पण या देहाचा सीझन मात्र आपल्याला काय आहे तर तो माहिती नाहीये. तो किती काळ जगणार आहे. 50 वर्षाचा का 60 50 का 60 का 70 का 80 हे आपल्याला माहिती नाहीये आणि ते जाणून पण घ्यायच्या भानगडीत पडू नये. कारण जाणून घेतल्यानंतर बघा भविष्य एखाद्याने सांगितलं भविष्य, की तुम्हाला 50 वर्षाचं आयुष्य आहे. 50 यायच्या आधीच माणूस काय होईल तर खंगून जाईल. आता मी काही वर्षांनी जाणार, 2 वर्षांनी जाणार, 1 वर्षांनी जाणार, 6 महिन्यांनी जाणार. असं कोणाचंही कोणी भविष्य सांगू नये आणि म्हणून सांगत नाहीत. हा देह जो आहे, या देहामध्ये असतानाच हे मिथ्या ज्ञान जे आहे, हे जाणून घ्यावं आणि मिथ्या ज्ञानामध्ये न रंगता, न रमता त्याचा पूर्ण विवेकाने निराश करून सततची अनुभूती घ्यावी, एवढं आपल्याला करता येतं या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर. म्हणून इकडे सत्य मानिला देह, तिकडे दृश्य सत्य अनिर्वाह. देह पण सत्य वाटतंय, दृश्य पण सत्य वाटतंय आणि या मायेने देहबुद्धी कशी केलेली आहे तर बळकट केलेली आहे आणि अशा बळकट देहबुद्धीतून जर आपण ब्रह्मवस्तूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला कधी सुद्धा ते ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. का ह्याला हे अविद्येचा एवढा प्रचंड मोठा जो आपल्या समोर समर्थांनी या 2 ओव्यांमध्येच जो आवाका सांगितलेला आहे, तो आवाका खूप मोठा आहे, की अविद्या या जीवनामध्ये कसं कार्य करते. जे स्थूल रूपात करते, सूक्ष्म रूपात करते, अनेक पद्धतीने का ती अविद्या जी आहे ती कार्य करत असते. आता अविद्या जी आहे तर खूप लांब आहे. तर अमेरिकेशी माझं काही घेणं-देणं आहे का हो? त्या अमेरिकेत काही भूकंप होऊ देत, काही होऊ देत, आपल्याला काही घेणं-देणं नसतं. पण जसं ते जवळ-जवळ यायला लागतं, बघा तसं-तसं काय होतं तर आता मग कसं भारतामध्ये काही झालं तरी फरक पडत नाही. नंतर पुढे पुण्यामध्ये काही झालं तरी फरक पडत नाही. थोडा फरक पडतो भारतापेक्षा. पण चिंचवडमध्ये माझ्या घराशी आलं तर काय होईल? त्या अविद्येचं अजून बंधन काय होतं तर ते बळकट होत जातं. म्हणून ही देहबुद्धी जोपर्यंत आहे म्हणजे हा माझा देह आहे आणि हे सगळं जे माझं आहे, जे मी आणि माझं याच्या भोवती ही देहबुद्धी काय असते तर ती अत्यंत बळकट असते आणि देहबुद्धी बळकट असताना जर आपण त्या ब्रह्मवस्तूचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. इथे समर्थांनी म्हटलंय, की दृश्य जे आहे ते प्रचंड काय होतं पर्वताप्रमाणे मध्ये येऊन जातं. बघा एक साधी गोष्ट आहे. अजून त्या अविद्येचे सूक्ष्म पदर कसे असतात ते बघा. बघूयात आपण. बघा ही अविद्या अंतर्मनात पण कशी सूक्ष्म रीतीने कार्य करीत असते आपल्या जीवनामध्ये. तर 3 प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. एक अनुकूल, प्रतिकूल आणि उदासीन. या प्रतिक्रियांचा आपल्या जीवनात सतत खेळ चालू असतो. एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. काशीला गंगेत नाव बुडाल्यामुळे त्यातले सर्व प्रवासी बुडून मेले, अशी बातमी मी पेपरमध्ये वाचली. मला विशेष काही वाटलं नाही. ठीक आहे. असे प्रसंग होतच असतात. माणसं मरतच असतात. काही फरक पडत नाही. अशी काय होती तर माझी उदासीन प्रतिक्रिया त्यावेळेस होती. नंतर दुसऱ्या दिवशी कळलं, की माझे 1-2 नातेवाईक त्या होडीमध्ये होते. ताबडतोब माझी प्रतिक्रिया बदलली. लगेच मी म्हणाले, "नावेत किती माणसं भरायची याची काही अक्कल काय त्या नावाड्याला? पोलिसांची जबाबदारी काही कळते की नाही त्यांना?" अशी माझी प्रतिकूल प्रतिक्रिया होती. आणि तिसऱ्या दिवशी कळालं, की माझे 2 वेळी त्यात बुडून मेले. पुन्हा माझी प्रतिक्रिया बदलली. पोलिसांनी कुठे-कुठे लक्ष द्यायचं? तो नावाडी पुष्कळ लोक भरेल हो, पण नावेत बसणाऱ्यांना समजायला नको का? इतके लोक बसल्यावर नाव उलटणार नाही तर काय होणार? बघा पहिल्या दिवशी माझी प्रतिक्रिया उदासीन होती. दुसऱ्या दिवशी प्रतिकूल होती. तिसऱ्या दिवशी अनुकूल होती. त्याचं कारण अनुकूल असतं, तिकडून मला काहीतरी मिळवायचं असतं.
प्रतिकूलाकडून माझं काही जाणार नसतं आणि प्रतिक्रियांचे खेळ हे कशामुळे होतात तर मी माझं याच्यामुळे होतात कारण त्याला मी सत्यत्व दिलेलं असतं. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आपली देहबुद्धी जी असते, ती इतकी दृढ असते आणि जोपर्यंत देहबुद्धी दृढ असते, तोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान होणं कदापि शक्य नाही, असे इथे समर्थ सांगतायत. तेथे सासमानी दृश्याला निश्चयेची मानूनी गेला. पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात. म्हणजे अज्ञानामुळे दृश्य जगताला सत्यत्व दिलं. सत्यत्वाला अज्ञानमय जीवनामुळे दृढता आली आणि केवढा हा घोटाळा निर्माण झाला. जो साधना करतो त्याच्या मात्र हे लक्षात येतं, की मला ह्याच्यामध्ये जे अडथळे येतायत, ते मला विवेकाने काय करायला पाहिजेत तर ते दूर करायला पाहिजेत. म्हणून अहंकार आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. म्हणून अस्थिचा देही मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. म्हणजे हाडांच्या सांगाड्यावर असलेल्या शरीरात काही पेशी एकत्र येऊन डोळा हे ज्ञानेंद्रिय तयार झालं आणि त्या अचेतन पेशीपासून तयार झालेल्या डोळ्यांनी चेतन ब्रह्म पाहू बघणारा तथा कथित ज्ञाता मूर्ख आणि आंधळा असतो. पण डोळा हा अचेतन पेशींनी बनलेला आहे. ते ज्ञानेंद्रिय आहे. त्यांनी चेतन तत्वाचा अनुभव येणार नाही. डोळ्यांनी फक्त दृश्य दिसू शकतं. दृश्य जगत आपण डोळ्यांनी बघू शकतो. पण जे अदृश्य आहे, अदृश्य कशाने? रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची आ. रवी दीप आणि हिरा काय दाखवतात? बाहेरचं दृश्य जगत दाखवतात. पण अदृश्य दर्शन जे आहे ते संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या उपदेशाच्या मार्गावर वाटचाल केल्यावरच ते आपल्याला दिसतं. पण दृष्टीसी दिसे मनासी भासे, हितुके काळांतरी नासे. जे डोळ्याला दिसून जीवाला कळतं, ते सगळं काळाच्या उदरात गडप होतं. कारण यदृष्टम तम नष्टम. जे दिसतं ते नष्ट होतं. पण ब्रह्म जे आहे ते अरूप असल्यामुळे ते दिसत नाही आणि त्यामुळे ते नष्ट होत नाही. ते आहेच. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री. पण परब्रह्म एक अविनाशी नित्य असून माया विनाशी आणि अनित्य आहे, असं वेदांत शास्त्र सांगतं. आणि त्या सत्यतत्वाचा जर अनुभव घ्यायचा असेल, तर ह्या संपूर्ण दृश्याचा निरास करावा लागतो. देहादी बुद्धीचा निरास करावा लागतो. देहाती जगताचा निरास करावा लागतो. कारण ती ह्या सत्यतत्वाच्या आड येते आणि म्हणून समर्थ म्हणतात, की मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य भावे, मग समाधान ते स्वभावे अंगिबाणे. तो खरा मी ओळखावा. तो भ्रामक मी जो आहे, तो अहंकार रूपी मी जो आहे, तो काय करावा तर तो सोडून द्यावा. कारण तो सोडून दिला नाही तर ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. आत्मसुखावरती समाधानाने काय व्हावं तर सुस्थिर व्हावं. आणि यासाठी पुढे समर्थांनी सार शोधनाचा समास सांगितलाय. तो आपण पुढच्या वेळेस बघूयात. आज इथेच थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ.